टर्मिनलच्या 100 कोटी रुपयाच्या इमारतीचं भूमिपूजन, इंजिनिअरिंग कॉलेजचा उद्घाटन सोहळा आणि इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे याचं नामकरण केंद्र शासनाने केलं त्याचा सोहळा आणि माझी लाडकी बहीण योजना. सर, रत्नागिरीत विमानतळ प्रत्यक्ष कार्यवाही व्हायला किंवा सुरू व्हायला किती दिवस, म्हणजे अजून साधारण, कारण आता भूमिपूजन इमारतीचं करताय त्याच्यासाठी किती दिवस लागतील? मला असं वाटतं की आपली धावपट्टी तयार आहे. आम्ही पण ज्यावेळी प्रायव्हेट फ्लाईटने येतो त्याच विमानतळावर उतरतो. नाईट लँडिंगची फॅसिलिटी देखील सुरू झालेली आहे. DGCA त्याला फक्त परमिशन देणं बाकी आहे आणि टर्मिनल बिल्डिंग झाली की ATR उतरेल, म्हणजे 80 सीटचं विमान आहे. सर, मग सिंधुदुर्गातनं रत्नागिरीत येणार की रत्नागिरी मुंबई अशी सेवा? रूट केंद्र शासन ठरवतं. सध्या आपण सुरू करू. साधारण त्याला किती वेळ जाईल? 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष? आता ज्ञाती म्हणून कंपनीला तर टेंडर मिळाले आहे. त्यांची खासियत अशी आहे, जे जिल्हाधिकारी कार्यालय देखील मानतात लवकरात लवकर ते काम पूर्ण करतात. वर्षभरामध्ये ते काम पूर्ण करतात. म्हणजे वर्षभरात रत्नागिरीयांना अपेक्षा आहे की विमानसेवा सुरू होईल. नक्की. स्कायलाइट जागेचं काय झालं?